आले भाग्यलक्ष्मी. ती काशी येणार नाहीये ना तिथे? तुझी इच्छा नाहीये ना की तिने तुझ्या लग्नात हजर राहावं? मी तिचा बंदोबस्त केलाय, आता तरी चल लवकर. आई आई होतो ऐसी मा तुझे सलाम. मुलावर अन्याय करणाऱ्या धनाजीरावांचा निषेध असो. धनाजीराव वैद्य यांच्या मुलावर अन्याय. कसं काय बाप्पाजी, एकदम मस्त आहे का नाही? वा, अक्षर तर खूपच छान आहे बाबा कदम जी. पण तुम्ही त्या धर्माला कुठे सोडून आला? अहो त्याला कुठून कसा सोडणार? काय आहे, त्याला हॉटेलमध्येच बसवला आणि या कामाला मी बाहेर पडलो. अजून त्यांच्या हॉटेलमध्ये कार्यक्रम चालू आहे. बाबा कदम जी. जास्त पाजू नका त्याला. बोर्ड घेऊन दोन्ही पायावर उभा राहण्याची ताकद तर असायला पाहिजे. बाप्पाजी ते माझ्याकडे लागलं, काळजी नको. आपण वर जायचं. हो, वर जायचं. वर मंदिर आहे ना, मग तिथे आपण देवीची ओटी भरायची. वर देवी. काय झालं बाळा? उठ उठ उठ. कशी पडलीस ग अशी? बस. काय ग, काय होत? सकाळपासून लक्ष नाही तुझं. काय प्रकार काय आहे हा? काही नाही बाबा, मला जरा थोडं बरं वाटत नाहीये. म्हणजे मला जरा अशक्तपणा जाणवत होता ना. मी काल रात्री जेवले नव्हते, म्हणून कदाचित चक्कर आली असेल. नाही, मी नाशिकला जाणं कॅन्सल करतो. आपण डॉक्टरकडे जाऊया. नको नको, हे बघा मी बरी आहे. आणि मला काही वाटलं ना तर मग मी ते गोडबोले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन येईन. श्री, आणि मी आहे ना, तू नको काळजी करूस, मी बघते. त्या मुलीचा भाव म्हणे आपल्या डिपार्टमेंटचा आहे. आता आपल्या डिपार्टमेंटचा सतत गुंडांशी संपर्क. त्यातलेच काही गुंड जर का आले त्याच्यावर दया करायला इकडे, तर आपलं काय होणार? जरा विचार करा. चला पटकन जाऊया आपण. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बाप्पाजीने भेटायला बोलवलंय. बाप्पाजीने भेटायला बोलवलंय? जी. लग्नानंतर आलो तर चालेल काय? नाही नाही, अर्जंट आहे, चला. अर्जंट आहे म्हणजे काहीतरी राड आहे. गब्बर सिंगची औलाद तो ना, तुला सांगतो नक्की काय ना काहीतरी राडा करणार. जो आपली पाठ अशी सहजासहजी सोडणार नाहीये. त्याने तिथे काहीतरी मॅटर करण्याच्या आधी ना मला त्या सरिताशी लग्न करायचं. सूर्य, तू काळजीच करू नकोस. तुझ्या लग्नात काहीही गोंधळ होणार नाही. तुझ्या बाबांशी माझं बोलणं झालंय आणि पूर्ण व्यवस्था करून ठेवले त्यांनी. तो श्रीकांत देव जरी आला उद्या लग्नात आणि त्यांनी काही गोंधळ जरी घातला ना, तरी सुद्धा सिक्युरिटीवाले त्याला पकडतील आणि पोलिसात देतील. मी सांगते, किमान 2 दिवस तरी तो लॉकअपच्या बाहेर येऊ शकत नाही. अजून पत्तूर, कामिनी वहिनी, संजय, सूर्या, काशी, कुणाचा बी पत्त्या नाही. त्यांचीच तर वाट बघतोय. कुठलंही काम वेळेवर करायची सवयच नाहीये त्यांना. कोण आहे ते काशी? कोण आहात तुम्ही? तुला सांगितलं होतं ना, गेले 2 दिवस गाडी त्रास देतेय. जाऊन त्या मेकॅनिकला दाखवून आण म्हणून. एक साधं काम करतायत नाही तुम्हाला? कसली माणसं आहे तुम्ही? जा आता कुठला तरी मेकॅनिक शोधून आण पटकन. जा लवकर, मुंडी हलवतोय नुसता. सूर्य, अरे तुला माहितीये 2 दिवस झाले गाडी खराब आहे, मग तुला नाही का पाहताय? त्यांच्या भरोशावर तू का राहतोस? मला काय माहिती असली मूर्ख माणसं आपल्या घरात आहेत म्हणून. लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय तरी अजून यांचा पत्ता नाहीये. कमीत कमी सूर्या तरी यायला होता ना. मी लगेच फोन चल लवकर लवकर. आता मला सांगा जंत्रे साहेब, स्वतःच्या सख्ख्या भावाला जर लग्नाला बोलवलं नाही तर त्याला संताप येणं साहजिक आहे ना. म्हणजे काय? आता मी त्याला समजायचा खूप प्रयत्न केलाय, डोकं शांत करायचा प्रयत्न केलाय, पण तो ऐकेल असं वाटत नाही. समजा त्यानं काही लग्नामध्ये गडबड केली तर तुम्ही नेमकं काय करा? धनाजीरावांच्या मुलाचं लग्न, त्यांचा दुसरा मुलगा त्याच्या लग्नात गडबड करणार म्हणजे भावाच्याच लग्नात भाऊ गडबड करणार. त्यांचेच दात आणि त्यांचेच ओठ. प्रॉब्लेम आहे. ते दात आणि ओठ जाऊ द्या जंत्रे साहेब, आम्हाला त्याची खूप काळजी वाटते. तुम्ही आता त्या लग्नाच्या ठिकाणी जा. का मी कोण आहे ते? बघ रे तिला.